घरफोडीच्या घटनेनं पुन्हा संजयनगर परिसर हादरला। विजयनगर परिसरातील अष्टविनायकमध्ये बंद घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्याने 13 तोळे दागिन्यांसह 1.5 लाखांची रोकड असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। आज सकाळी ही चोरी उघडकीस आली। संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे। दगडू पांडुरंग सरगर यांनी याबाबत फिर्याद दिली। दरम्यान संजयनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांत वाढ झाली आहे। पोलिसाचेही घर सुरक्षित राहिलेले नाही, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। दगडू सरगर यांचे अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक 3 मध्ये घर आहे। ते हमालीचा व्यवसाय करतात। आज सकाळी 7 वाजता घरात कुलूप लावून ते बाहेर गेले, त्यावेळी चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या घराचा कडी गोयंडा उचकटत कपाटातील 1.5 लाखांची रोकडसह 25 ग्रॅमचे मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाच्या 8 अंगठ्या, 21 ग्रॅमचा लक्ष्मी हार, 11 ग्रॅमची चैन, 10 ग्रॅमचा नेकलेस, 7 ग्रॅमची कर्णफुले, 5 ग्रॅमची बोरमाळ, 5 ग्रॅमची साखळी, 5 ग्रॅमचा सोन्याचा वेल, 4 ग्रॅम वजनाच्या ठुशी, 2 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या, 1 ग्रॅमचा बदाम, 350 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकूण 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। सरगर हे आज सकाळी घरी परतले, त्यावेळी त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला। त्यांनी तातडीनं संजयनगर पोलिसांना माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, संजयनगर।